नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी कशी करावी, शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 मध्ये ब भागामध्ये आपल्याला विद्यांजली पोर्टल याबाबत 10 गुणांसाठी आपल्याला हा भाग देण्यात आलेला आहे. तर यामध्ये रजिस्ट्रेशन शाळेची जर आपण नोंदणी केली तर आपल्याला 3 गुण हे आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार आहे. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं याबाबत आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरला यायचं आहे. ब्राउझरला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विद्यांजली स्कूल रजिस्ट्रेशन हे आपल्याला कीवर्ड सर्च करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी सर्च करून घेतलेलं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट आलेली आहे, जो वेब पेज आलेला आहे, त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी माझी जी पहिली वेबसाईट आली आहे स्कूल रजिस्ट्रेशन विद्यांजली, याला मी क्लिक करून घेत आहे. आपण देखील या पद्धतीने क्लिक करून घ्यायचं आहे. माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे, परंतु मी अगदी सोप्या पद्धतीने रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर कसं करावं याबद्दल या व्हिडिओत आपल्याला माहिती देणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो विद्यांजलीच्या होम पेजला आपण आलेलो आहोत. या ठिकाणी राईट साईडला विद्यांजली याचा लोगो आपण पाहू शकत आहात. खाली आपल्याला रजिस्टर हे एक टॅब देण्यात आलेली आहे आणि दुसरी टॅब आपल्याला देण्यात आलेली आहे लॉग इन. जेव्हा आपण आपल्या शाळेचं रजिस्टर करू तेव्हा आपण मागणी करण्यासाठी या ठिकाणी आपण लॉग इन करू शकणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो काही स्टेप्स दिलेल्या आहे रजिस्टर करण्यासाठी. अगदी सोप्या अशा या 3-4 स्टेप दिलेल्या आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे. पहिली टॅब आपल्यासमोर देण्यात आलेली आहे युडायस व्हेरिफिकेशन. या ठिकाणी रजिस्टर म्हणून आपल्याला एक टॅब देण्यात आलेली आहे. या ठिकाणाहून आपल्याला ही सर्व प्रोसेस, या 4ही प्रोसेस या ठिकाणाहून आपण करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस कोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सिंपल आपल्याला या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाकून या ठिकाणी व्हेरीफाय युडायस कोड असं आपण करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव येणार आहे आणि पहिली स्टेप ही आपली कंप्लीट होणार आहे. त्यानंतर मोबाईल अँड ईमेल व्हेरिफिकेशन, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल या ठिकाणी आपल्याला विचारला जाणार आहे. तो टाकून आपल्याला मोबाईल आणि ईमेलवर OTP सेंड केला जाणार आहे आणि तो व्हेरीफाईड देखील या ठिकाणाहून केला जाणार आहे. मोबाईल नंबर टाकून OTP तो या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तसंच पुढे ईमेल टाकून ईमेलवर जो OTP येईल तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आणि तो देखील व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या शाळेचं आपण स्कूल ऑनबोर्ड होणार आहोत. या ठिकाणी ID आणि पासवर्ड हा आपल्याला या पद्धतीने आपल्याला जनरेट करता येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत आपण विद्यांजली पोर्टलवर मागणी कशी नोंदवावी याबाबत आपण सविस्तर पाहूया. धन्यवाद.